हाय हॅलो नमस्ते. आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा. आजचा भाग पाहण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूया आजच्या भागामध्ये काय होतं. आनंदी व सार्थक दोघेही आमोरासमोर आलेले असतात. आनंदीचा रुमाल खाली पडलेला असतो. सार्थक म्हणू लागतो, अहो थांबा, तुमचा रुमाल इथे पडलेला आहे. आनंदीला समजतं सार्थकचा आवाज आहे म्हणून. ती लगेच चेहऱ्याला कापड बांधते व तो रुमाल घेते. आनंदी सार्थकला डोळे भरून पाहते. तो रुमाल घेऊन ती तसंच निघत असते. ती स्वतःशीच बोलू लागते, आनंदी तू स्वतःला आता सावर. आता तू आनंदी नाही आहेस, आता तू कल्याणी म्हणून आहेस. आता जगामध्ये तू कल्याणीमध्ये म्हणून राहत आहेस. कल्याणीचं आयुष्य वेगळं आहे आणि आनंदीचं आयुष्य वेगळं होतं. आता तुला परत आनंदी व्हायचं नाही आहे. आनंदी खूप हळवी मनाची होती, पण कल्याणी नाही. त्यामुळे तू आता स्वतःला सावर. काही जरी झालं, तू आनंदी आहेस असा ओळख इथे कोणालाही सांगायचा नाही, असे म्हणून ती स्वतःला सावरू लागते. इकडे सुखदा सार्थकला बोलू लागते, म्हणजेच फोनवर बोलू लागते. अरे सार्थक, तू कुठे हरवला आहेस? मी काय बोलत होते तुला. सार्थक सांगू लागतो, काय नाही, बोल काय झालं. सुखदा सांगू लागते, मी सांगितलेल्या लोकेशनला तू येणार आहेस ना, विसरला नाहीस ना. सार्थक म्हणतो, अरे मी येईल नक्की, तू काळजी नको करूस त्याची. सुखदा तसे बोलून फोन ठेवते. लगेच आनंदीला फोन करते व तिला म्हणू लागते, कल्याणीताई, हे बघा तुम्हाला यायचंच आहे इथे कॅफे गंगाला 5 वाजता बरोबर यायचं आहे. आनंदी म्हणते, हो मी येईल तिथे. सुखदा म्हणते, बरं तुला कसं काय माहीत बरं हे ठिकाण. कल्याणी सांगू लागते, आता तू लोकेशन मला पाठवशील ना, तेव्हा मग समजेलच की ते लोकेशन पाहून मी येईल तिथे. सुखदा म्हणते, हो हो तू नक्की ये तिथे, मी खूप एक्सायटेड आहे. इकडे आपण पाहतो आदर्श व सुधा बोलत बसलेले असतात. तिथे अक्कू येते व मोबाईलमधले फोटो व्हिडिओज दाखवू लागते व म्हणते, दादा हे बघ, हे लोकेशन किती छान आहे, आपण इथे जायचं का फिरायला. आदर्श म्हणतो, हो जाऊया की मग, त्यात काय एवढे. सुधा सांगू लागते, बरं तुम्ही दोघेही जावा आणि सार्थक आणि सुखदा यांनाही न्या. आदर्श बोलू लागतो, बरं आम्ही चौघेही जाईल तिथे. तेवढ्यात तिथे सुखदा येते. आदर्श तिला विचारू लागतो, हे बघ आपल्याला फिरायला जायचं आहे. सुखदा म्हणते, बरं जाऊया, पण आज काय नाही हां, मला आज वेगळा काम आहे. आदर्श म्हणतो, आज काय काम आहे बरं तुला इतकं. सुखदा सांगू लागते, आहे एक इम्पॉर्टंट काम. अक्कू काही ऐकून घेत नाही. ती म्हणू लागते, हे बघ तुझं काहीही इम्पॉर्टंट काम असो, पण आपल्याला आज फिरायला जायचं आहे. सुखदा सांगू लागते, अरे काम म्हणजे असं आहे की मी आणि सार्थक दोघेही कॉफी शॉपला जाणार आहोत आणि तिथे कॉफी पिणार आहोत. आदर्श म्हणतो, अरे वा, म्हणजे तुमची डेट आहे म्हणायची आज. सुखदा म्हणते, अरे डेट वगैरे असे काहीही नाही, माझी एक मैत्रीण येणार आहे, त्यासाठी आम्ही जात आहोत. सार्थकला तिची ओळख करून देत आहे. आदर्श म्हणतो, हां म्हणजे बेस्ट फ्रेंडशी ओळख करून देत आहात तुम्ही. अक्कू म्हणते, हे डेटच झाले ना मग, आणि याचा अर्थही समजतो आमासने. सुखदा म्हणते, हे बघा तुम्ही तसे काहीही समजू नका आणि तसे काहीही नाही. सुधा म्हणते, आदर्श तुमचा प्लॅन आजचा फिरायचा कॅन्सल, ह्यांना आधी कॉफी शॉपला जाऊ द्या. सुखदा म्हणते, तुम्ही काहीही बोलत आहात सर्व लोक, म्हणजे माझं मजाकच करायचं ठरवलं आहात ना. तसे म्हणून ती तिच्या रूमकडे जाऊ लागते. इकडे आपण पाहतो आनंदी ठरवते, आता सार्थकला तर आपण पाहिलंच आहोत, आता आई आणि अण्णाला पाहिलं तर आपलं काम होईल. ते कसे आहेत ते पाहूया. तसे म्हणत ती तिच्या घराकडे येते. ती दुरूनच घराला पाहू लागते व म्हणू लागते, 6 वर्षामध्ये किती फरक झाला आहे, पण घर आहे तसे आहे, याच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही. इकडे अण्णा, मालती व लीना तिघेही बाहेर असतात व ते म्हणत असतात, आनंदी कधी येणार आहे परत, का अशी गेली आहे सोडून, अशी ती बोलत असतात. तेवढ्यात लीना बोलू लागते, हो आज हिनी सुद्धा म्हणत होते की आनंदी आज घरी येणार आहेत, तिच्या आवडीचं पुरणपोळी कर, काहीतरी गोडाधोडाचं कर, असे म्हणत होते. अण्णा सांगू लागतात, हो कितीही केलं तरी आनंदी तिची बहीणच आहे ना. तो किती वरून जरी राग दाखवला पण आतून तरी तो तिच्याशी प्रेम करतोच ना. लीना सांगू लागते, त्यांना वाटतं की आज रक्षाबंधन आहे आणि आज आनंदी येईल, असे ते बोलत होते. पुढे लीना बोलते,
म्हणजे ह्यांनी आनंदीला कुठे पाहिलं तर नसेल ना? अण्णा म्हणतात, आनंदी इथेच कुठेतरी असती तर ती नक्कीच आपल्याकडे आली असती आणि मिठी मारली असती. आता 6 वर्ष झाले ती गेली आहे, पण तिला एकदाही आपल्याला पाहावंसं वाटलं नाही का कधी? यांचं सर्व बोलणं दुरूनच आनंदी पाहत असते व सर्व ऐकून घेत असते. पुढे आपण पाहतो, आदर्श सार्थकला फोन करतो व म्हणू लागतो, सार्थक काय मग आज तुमची डेट आहे म्हणायची, तुझी आणि सुखदाची. सार्थक म्हणतो, अरे काय बोलत आहेस, तुला दुसरा कोणी भेटलेला नाही का आणि काय वाटेल ते बोलत आहेस? आदर्श म्हणतो, आता मी काय बोललो बरं, जे आहे तेच सांगत आहे, दोघेही कॉफी शॉपला जात आहात ना तुम्ही. सार्थक म्हणू लागतो, अरे तू वेडा आहेस का? ती जस्ट कॉफीसाठी बोलवले आहे, तिची कोणी मैत्रीण येणार आहे आणि तिला ती भेटवणार आहे म्हणून आम्ही जात आहोत तिथे. आदर्श म्हणतो, मग याचा अर्थ समजतो ना तुला? तिच्या खास मैत्रिणीला भेटवायला तुला बोलवत आहे, याचा अर्थ तरी समजून घे. तू तसा जेंटलमॅन तरी आहेसच आणि तिथे गेलास तरी कूल राहा, काम डाऊन राहा. तिथे जास्ती काही उलटसुलट बोलू नकोस म्हणजे झालं. सार्थक सांगू लागतो, अरे गेस्टशी मी काय पहिल्यांदा भेटत आहे का? असे कितीतरी झालेत की. आदर्श म्हणतो, अरे हे वेगळं आहे, थोडं समजून घे. सार्थक म्हणतो, हे बघ आता तू काहीही बोलू नकोस, मी फोन ठेवतो बघ. तसे म्हणून तो फोन ठेवतो. सार्थक स्वतःशी बोलू लागतो, या सुखदाची मैत्रीण नक्की आहे तरी कोण हे आपल्याला पाहावंच लागल आणि तिला पाहिल्याशिवाय तर आपल्याला कळणार नाही ना कोण आहे ती. एकदा भेटूया मग पाहू कोण आहे. इकडे आनंदी परत निघत असते. आता ती बोलते सार्थकला व अण्णा आईला, आपण आता पाहिलेलो आहोत, आपलं जर काम झालेलं आहे. ती निघत असताना शकू तिला पाहते व म्हणू लागते, आनंदी तू इतक्या दिवसांनी इथे दिसत आहेस आणि कुठे गेली होतीस, कुठे होतीस इतक्या दिवस, काहीच सांगितलेलं नाहीस. आनंदी म्हणते, हे पहा कोण आहात तुम्ही, मी तुम्हाला ओळखत नाही. शकू म्हणते, ओळखत नाहीस, असे का बरं बोलत आहेस तू? आणि अण्णाची, तुमच्या आईची काय अवस्था झाली आहे, सार्थक सरांची काय अवस्था झाली आहे तुला माहीत आहे का? तू गेल्यापासून सार्थक उदासच असतात, एकदा सुद्धा हसलेले नाहीत ते कधी. आनंदी म्हणते, हे बघा तुम्हाला काही गैरसमज होत आहे, मी आनंदी नाही कल्याणी आहे. सकू म्हणते, हे बघ तुझा आवाज तोच आहे, तुझा चेहरा तोच आहे, फक्त नाव चेंज करून तू आलेले आहेस, ते सगळं चेंज करायचं ना. आता आपण दोघे लहानाचं मोठं झालो आहोत, मी तुला ओळखत नसेल असे होईल का? तूच आनंदी आहेस आणि अशी का बोलत आहेस मला तेच कळत नाही. तसे बोलत बोलत सकू तिला मिठी मारते. परत आनंदी तेच म्हणते, अहो मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कोण आहात?